नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केवळ मराठी माणूस नव्हे तर जो भारतीय माणूस आहे त्याच्या मनात छत्रपती शिवरायांच्याबद्दल असीम श्रद्धा, निष्ठा आणि आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं ही कल्पनाच करवत नाही. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवशाहीनं खऱ्या अर्थानं एक वेगळी क्रांती केली आणि एक नवीन पर्वाचा उदय झाला. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी राणीसाहेब, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज असा एक प्रचंड मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. या प्रत्येक महाराजांनी त्यांच्या काळामध्ये एक अलौकिक असा राज्यकारभार करून दाखवला, वेगळी शिकवण दिलेली, जी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. होतंय काय की आपण येता जाता इतिहासाचे दाखले देतो, सगळ्या या राजे महाराजांचे आपण घोषणा देतो, पण त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हे मात्र सोयीस्कररित्या विसरतो. पण अशा वेळेला आपल्या समोर जेव्हा इतिहासाचे दाखले देणारे किंवा इतिहास आपल्यासमोर पुन्हा एकदा उलगडणारी पुस्तकं येतात, तेव्हा महाराष्ट्रीयन माणूस म्हणून, मराठी माणूस म्हणून आपली प्रत्येकाची मान गर्वानं ताठ होते. कोल्हापूरच्या इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जयसिंगराव पवार सर. पवार सरांनी गेल्या काही दिवसातच एक नवीन पुस्तक लिहिलं आहे, मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई. खरं तर जयसिंगराव पवार सरांचा आजवरचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दलचा अभ्यास, त्याच्याबद्दल त्यांनी केलेलं संशोधन, लिखाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अशा वेळेला जेव्हा जयसिंगराव पवार सर ताराराणींबद्दल लिहितात तेव्हा मला उत्सुकता निर्माण झाली की हे पुस्तक लिहिण्याची उर्मी कुठून आली, का वाटलं हे पुस्तक लिहावं आणि या पुस्तकात नेमकं काय आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये आदरणीय जयसिंगराव पवार सर आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर, स्वागत आहे. सुरुवातीला तुम्ही म्हटलं तसं की तुमची पुस्तकं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक ठेवा आहेत, एक अभ्यासासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय बहुमूल अशी ग्रंथसंपदा आहे. पण मला तुम्हाला विचारायचे की आत्ता जो मी मुद्दा मांडला त्यानुसार की महाराणी ताराबाईंबद्दल आपण पुस्तक लिहावं असं तुम्हाला कधी, कोणत्या क्षणी वाटलं आणि काय कारण? सुरुवातीला आपण पुस्तक हा शब्द वापरला, त्याच्याऐवजी चरित्र ग्रंथ वापरला तर अधिक ते सुयुक्त आणि संयुक्त ठरेल. ओके. कोणत्याही ग्रंथाचा एक इतिहास असतो. म्हणजे असं होत नाही की पाठीमागे काही पार्श्वभूमी असल्याशिवाय एखादा ग्रंथ किंवा एखादा पुस्तक तयार होतं. खरं म्हणजे हा विषय माझ्या डोक्यात 1965 सालापासून आहे. बर. 1964 साली मी MA झालो. बर. वयाच्या 22व्या वर्षी. बर. आणि योगायोगानं त्यावेळचे जे व्हाईस चान्सलर होते डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्याशी माझी भेट झाली आणि मी निघालो होतो मुंबईला. इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये मला लेक्चररची पोस्ट मिळालेली होती, तिथं जॉईन व्हायला निघालो होतो. सहज मी डॉक्टर अप्पासाहेब पवारांना, त्यावेळेला नुकतीच युनिव्हर्सिटी स्थापन झालेली होती. ही गोष्ट 64ची आहे. 62ला स्थापन झालं. भेटायला गेलो आणि असा काही त्यांनी माझ्यावर गारुड निर्माण केलं की शेवटी जवळजवळ तास, दीड तास माझं त्यांचा हे झालं, संवाद झाला. आणि शेवटी ते म्हणाले, तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, मुंबईला जाऊ नका. हो. बर. तिकडे जाऊ नका. बर. मी तुम्हाला शिवाजी विद्यापीठामध्ये घेतो. अच्छा. मराठा इतिहास विभाग मी सुरू करतोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिसर्च असिस्टंट म्हणून घेतो. बर. आणि अशा प्रकारे माझ्या जीवनाला मी निघालो तो प्राध्यापक व्हायला आणि मी झालो संशोधक. तेव्हा हा योगायोग आयुष्यामधला आहे. आणि तो त्याला काय म्हणतो, चांगला योगायोग म्हणूया आपण फार तर.
खूपच चांगला योगायोग. त्यामुळे कोल्हापूरला जयसिंगराव पवार सरांसारखे संशोधक मिळाले. होय, म्हणजे खऱ्या अर्थानं आप्पासाहेब पवार रत्नपारखी म्हणाला. नाही, माझे ते गुरुच आहेत. मला ज्या ज्या वेळेला माझा सन्मान केला जातो त्यावेळेला मी माझा सन्मान 2-3 व्यक्तींना अर्पण करतो. त्याच्यामध्ये डॉक्टर आप्पासाहेब पवार आहेत. अहो, ते माझे गुरु आहेत. त्यांनी जर मला आणलं नसतं तर मी एक बऱ्यापैकी एक प्राध्यापक म्हणून रिटायर्ड झालो असतो. हातामध्ये एक पिशवी घेऊन मंडईमध्ये गेलो असतो आणि झालं, गप्पा ठप्पा मारत माझं आयुष्य गेलं असतं. पण आज मला रिटायर्ड होऊन 22 वर्ष झाली, 22-23 वर्ष, तरीही माझं काम चालू आहे. पण संशोधक व्हायचं ही तुमच्या मनात पण त्यावेळी इच्छा होती का? नाही, तसं काही नाही. मला इतिहासाचे प्राध्यापक व्हायचं होतं. अच्छा. संशोधक हा विषय त्यावेळेला काहीच नव्हता. फक्त पुण्यामध्ये असणारे 4-2 लोक हे संशोधक होते. डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी हयातभर कागदपत्र जमवली, विशेषतः ताराबाईकालीन कागदपत्र जमवली. अच्छा. ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तर राजाराम कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापक त्याच्या अगोदर असताना ते दर सुट्टीच्या, उन्हाळ्याच्या सुट्टीला ते बाहेर पडत असत. तंजावर म्हणा, मद्रास म्हणा, इकडं ग्वाल्हेर म्हणा, आणि तिथून ते कागदपत्र आणत होते. अच्छा. तर माझी नेमणूक झाल्यानंतर माझ्या हातामध्ये त्यांनी एक 8-10 दिवसांनी एक गठ्ठा दिला आणि तो होता ऐतिहासिक कागदपत्रांचा. म्हणजे ऐतिहासिक कागदपत्र वाचण्यासाठी, संपादन करण्यासाठी, इंटरप्रिटेशन करण्यासाठी मला तो गठ्ठा त्यांनी दिला आणि अशा पद्धतीनं तुम्ही काम करायचं आहे. म्हणजे मला माझ्या डोक्यातही नाही, माझ्या कल्पना ही मला नव्हती की मी अशा प्रकारे एका वेगळ्या प्रांतामध्ये येऊ शकेन. सुदैवानं मी आलो आणि मग म्हणजे हे सुद्धा भाग्य आहे की वयाच्या 23व्या वर्षी मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आलो आणि माझ्या गुरूंनी माझ्या हातामध्ये कागदपत्र दिली. त्यामध्ये ताराराणींच्या ताराराणीची प्रामुख्यानं कागदपत्र होती. ओके. त्यामुळं ताराराणी हा विषय माझ्या डोळ्यासमोर आणला. काय, आणि मग तेव्हापासून मी त्याच्यावर विचार करायला लागलो. पुढं जशी वर्ष जाऊ लागली तसं माझ्या लक्षात आलं की ताराराणींचं चरित्र झालेलं नाही, चरित्र कोणी लिहिलेलं नाही. तो विषय जरा नंतर आपण बोलू का झालं नाही याविषयी. आणि मग मी विद्यापीठामध्ये 5 वर्षानंतर बाहेर पडलो, कॉलेजच्या क्षेत्रामध्ये आलो, प्राध्यापक बनलो, आणि तरीसुद्धा संशोधनाचा बेस माझा सुटला नाही. दरम्यानच्या काळात माझे 7-8 रिसर्च पेपर्स झाले. त्या काळात रिसर्च पेपर हा विषयच नव्हता, प्राध्यापकांना फारसं माहिती नव्हतं कॉलेजेसमधल्या. त्यावेळेला माझे 5-6 पेपर झालेले होते. 1975ला युनोनं महिला वर्ष जाहीर केलं आणि त्यानिमित्त रावसाहेब विटी पाटील यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की महिला वर्ष येत आहे पुढच्या वर्षी. 74ला बोलवलं, तुम्ही ताराराणीवर चरित्र लिहा. आणि हे महिला वर्ष नंतर येणार नाही. मी म्हटलं अहो मी PhD करायला लागलोय. नाही, ते बाजूला ठेवा. आणि मला ताराबाई लिहायला लावलं. त्यावेळेला जी साधनं मला मिळत होती त्या साधनानिशी मी जन्मापासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत जो अतिशय तेजस्वी कालखंड महाराणी ताराबाईचा आहे तो प्रथम घेतला. मी रावसाहेबांना सांगितलं की पुढचा विषय हा फार गहन आहे, फारशी कागदपत्र नाही आहेत, जी आहेत त्यांचं इंटरप्रिटेशन करून ताराबाईंची बाजू मांडायची झाली तर मला वेळ लागेल. तर मी 1707 ताराबाई लिहितो आणि मग 1675 ते 1707 हा कालखंडाचा मी इतिहास ताराबाई चरित्राचा लिहिला.
आणि या चरित्राचं सगळं श्रेय रावसाहेबांना आहे. आता मी पुढं आपणाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150 वर्ष इतिहास संशोधन, इतिहास लेखन ही प्रक्रिया सुरू आहे. अनेक इतिहास संशोधक झाले, अनेक इतिहासकार झाले. बहुतांशी सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर लिहिलेलं आहे. त्यांचं कार्यच एवढं मोठं, त्यांच्यापासून तर आपली खरी सुरुवात झाली. मराठ्यांना मराठेपण जे आहे, आयडेंटिटी ज्याला म्हणू, लढणारे मराठे, स्वातंत्र्यासाठी लढणारे, स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे मराठे, आणि एक स्वतंत्र राज्य निर्माण करू इच्छिणारे आणि करणारे मराठी, ही आयडेंटिटी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला दिली. तेव्हा त्यांच्यावर खूप काम झालं. युगपुरुष, शककर्ते, हे अशी अनेक हो विशेषणं महाराजांबद्दल विशेषणं लावली ते ती कमीच आहे, तरी कमीच आहे. काय अजूनही शिवाजी महाराजांचं पूर्ण आपणाला आकलन झालेलं आहे असं मला वाटत नाही. हे एवढ्यासाठी सांगतोय की इतिहासकारांनी मधला जो पिरियड आहे, मधला जो कालखंड आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा, राजाराम महाराजांचा, ताराबाई साहेबांचा, याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तो उपेक्षित ठेवला. एखादा समाज जसा अस्पृश्य ठेवतो समाजाची एकूण रचना, तसा तो एक स्पर्शच केला नाही. आणि जो केला ना, तो थोडासा विकृत इतिहास त्या काळातला सांगण्यात आला. पहिली गोष्ट, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड आहे, त्याविषयी मी बोलतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि गादीवर आल्याबरोबर दुसऱ्या वर्षी औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला. प्रचंड फौज घेऊन उतरला. 4 लाख सेना, 3000 हत्ती. यावरून लक्षात येईल तुमच्या की एका हत्तीला किती हे लागतं, गवत लागतं आणि हे लागतं. 3000 काय होत असेल. एवढं प्रचंड सैन्यानिशी, प्रचंड फौजफाट्यानिशी तो उतरला आणि मराठ्यांचं राज्य नष्ट करायला तो उतरलेला होता. आणि मराठ्यांचं स्वातंत्र्याचं युद्ध सुरू झालं. त्याचे 3 पर्व आहेत: संभाजी पर्व, राजाराम पर्व आणि ताराराणी पर्व. संभाजी पर्वामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलं, 9 वर्ष लढा दिला आणि शेवटी ते पकडले गेले दुर्दैवानं. पण हाल होत असताना सुद्धा त्यांनी तोंडातून शरणागतीचा शब्दही काढला नाही. अत्यंत स्वाभिमानानं त्यांनी मृत्यू पत्करला. आणि म्हणून आमच्या इतिहासामध्ये जी काही स्वाभिमानाची बेटं आहेत, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आहेत. काय तर, आणि मग राजाराम महाराज आणि ताराबाई. माझ्या लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्यावर काहीतरी लिहिलं गेले, पण तेही एकेकाळी अत्यंत उपेक्षित होते. आणि एकांगी, बदफैली, स्वराज्य बुडवणारा, अशा प्रकारचं, म्हणजे शिवाजी महाराजांना मगाशी तुम्हाला विकृत लिखाण होतं. जी प्रतिमा इतिहासकारांनी निर्माण केली, ही मल्हार रामराव चिटणीसच्या एकमेव बकरी, जो संभाजी आला त्या संभाजीनं गडकऱ्यांच्या सारख्यावर प्रभाव पडला आणि मग सगळ्या समाजामध्ये अशा प्रकारची एक भावना पसरली, कुठं शिवाजी, कुठं संभाजी. दारू पिऊन त्यानं सगळं राज्य घालवलं. ही विकृत प्रतिमा वासी बेंद्रे, माझे दुसरे गुरु, त्यांनी पुसली. 40 वर्ष अभ्यास करून, संशोधन करून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नावाचा चरित्र ग्रंथ लिहिला. त्यामुळं एक प्रकारे संभाजी राजांना न्याय मिळाला. पण मी पाहिलं की राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना कोणीच वाली नाही. म्हणजे इतिहासाच्या क्षेत्रामध्ये, अशा अर्थानं म्हणतोय मी.
हे खरं तर तुम्हाला सांगतो, राष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात चांगला, सर्वात तेजस्वी, ज्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो, असा कोणता? माझ्या मते राष्ट्रावर जेव्हा संकट कोसळतं, राष्ट्र रसातळाला जातं की काय असं वाटतं, अशा वेळेला राष्ट्रप्रेमानं जी उसळी घेतली जाते आणि स्वातंत्र्याचा लढा खेळला जातो, तो त्या राष्ट्राच्या जीवनामधला, इतिहासामधला सर्वात सुवर्ण कालखंड आहे. खरं आहे. आणि ते महाराणी ताराबाईंच्या जीवनात मी तिकडे येतोय. मला सांगा, व्हिएतनाम आपल्या जवळ आहे, छोटा देश आहे. त्या व्हिएतनामनं स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला, जवळ मला वाटते 15-20 वर्ष लढा दिला, आणि या व्हिएतनाममध्ये किती अत्याचार झाले, व्हिएतनामची चाळण झाली अक्षरशः. एक तर इस्टिमेट असा आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढे बॉम्ब्स टाकले गेले तेवढे बॉम्ब्स व्हिएतनामवर टाकले गेले, तरीही व्हिएतनाम नमला नाही अमेरिकेच्या समोर. शेवटी अमेरिकेला नाक धरून बाहेर यावं लागलं. मावळनं काय केलं? लॉंग मार्च, एक प्रकारचं लोकयुद्धच आहे ते. याच्यापेक्षा पूर्वीचं जर पाहिलं तर स्पॅनिश वॉर, नेपोलियननं स्पॅनिश देशावर जेव्हा हल्ला केला असत 1808 साली, तर जवळजवळ 7-8 वर्ष स्पॅनिश यांनी नेपोलियनशी संघर्ष केला. असा संघर्ष म्हणून ज्यांच्या इतिहासामध्ये काय म्हणू त्याला, जीवन मरणाचा लढा, ज्या 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 समाजाच्या जीवनामध्ये जीवन मरणाचा लढा येतो आणि त्यावर मात करून तो समाज जेव्हा उभा राहतो, तावून सुलाखून उभा राहतो, तो इतिहास खरा सुवर्णकाळ. म्हणजे एखादा प्रदेश किंवा जिंकण्यापेक्षा, लढाई जिंकण्यापेक्षा मोठा असतो. बरोबर. आता ही जाण कोणालाच नाही. एक चार पानं राजारामावर लिहायची, 4 पानं ताराबाईंच्यावर लिहायची आणि लगेच उडी मारायची पेशव्यावर. अहो त्यांनी पराक्रम केला, हे सगळं केलं. अरे पण हे लक्षात घ्या, यांनी राज्य वाचवलं नसतं. खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापना केली, ते मोठेच होते हो, महामानव होते. सगळेच काय महामानव होऊ शकत नाहीत, पण त्यांच्यानंतर त्यांच्या सावलीत राहून सुद्धा ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी त्यांचं स्वराज्य रक्षित केलं, त्यांनी स्थापन केलं, रक्षण कोणी केलं? या 3 सगळ्यांनी. बरोबर. लोक आहेतच, लोकांचा लढा येतो, पण नेतृत्व त्यांनी दिलं. तर यांना तुम्ही काहीच स्थान देत नाही. अशा प्रकारे एक खंत माझ्या मनामध्ये कित्येक वर्ष होती आणि म्हणून मी ठरवलं होतं की आयुष्यामध्ये केव्हा तरी या राणीचं चरित्र लिहायचं. आणि म्हणून अनेक गोष्टी केल्या मी. राजाराम महाराजांचं PhD केली, तो ग्रंथ लिहिला आहे. शाहू महाराजाचा तर तुम्हाला माहिती आहे, 2000 पानांचा ग्रंथ मी तयार केला आहे 5 खंडामध्ये. म्हणजे जवळजवळ कित्येक वर्ष मी शाहू महाराजांमध्ये गुंतलो आणि हा विषय मागं पडतोय काय असं मला वाटलं. पण मग पुन्हा मी असा विचार केला की नाही, शाहू महाराजांना संशोधक भेटतील, शाहू महाराजांना इतिहासकार भेटतील, मी एकटाच नाही, ताराबाईंना कोण नाही आहे, ताराबाईंना कोण भेटणार नाही. आणि म्हणून मी माझं आयुष्यातलं एक मिशन म्हणून मी तर महाराणी ताराबाईंच्या चरित्राकडे वळलो. महाराणी ताराबाई या हंबीरराव मोहितेंच्या कन्या. 1675ला जन्म झाला, 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर संभाजी महाराजांनी काही काळ मराठेशाहीची संपूर्ण धुरा सांभाळली. त्यानंतर राजाराम महाराज, आणि मग जेव्हा औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला तेव्हा राजाराम महाराज आणि काही जण जिंजीला गेले आणि त्यावेळेला ताराबाईंनी आपली संपूर्ण आपली जे काही
कुटुंबीय होते, त्यांना बरोबर घेऊन स्वराज्य रक्षणासाठीच लढा दिला. तुमचा हा जो चरित्र ग्रंथ आहे याच्यामध्ये जन्मापासून अगदी शेवटच्या कालखंडापर्यंत सगळा पिरियड आहे की कारण तुम्ही मोगल मर्दिनी म्हटलेला आहे त्या केवळ युद्धावरती फोकस केलेला आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीचा रोल जो असतो ऐतिहासिक व्यक्तीचा, त्याचा एक ब्रँड असतो. हो, खरं आहे. कळलं काय? स्वराज्य संस्थापक, अरे स्वराज्य संस्थापना केली त्याच्यापेक्षा काय आणखीन केलंच नाही. परंतु स्वराज्य हिंदवी राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हा ब्रँड आहे. बरोबर. मोगलांचं मर्दन केलं म्हणजे आजच्या मुसलमानांचं नाही. लक्षात घ्या, काही लोकांनी असं केलं घ्या, अहो हे मोगल मर्दिनी म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी हे करायला पाहिजे होतं. अहो मोगलांची टक्कर शिवाजी महाराजांनी दिली. मोगल त्यावेळेला स्वराज्याचे आमच्या शत्रू होते. मला असं वाटतं स्वराज्यावरती चालून येणारे कोणत्याही धर्माचे असतील तर ते शत्रू असते. आणि त्यावेळेला प्रामुख्यानं मोगल आले म्हणून ती मर्दन करणारी. कालियाचं मर्दन जसं श्रीकृष्णाने केलं त्याप्रमाणे मर्दन करणारी ही वीरस्त्री म्हणून मोगल मर्दिनी असा विषय तो होता. ताराराणींच्या जीवनावरती सर्वात जास्त प्रभाव कुणाचा होता तुमच्या दृष्टीनं? माझ्या दृष्टीनं ताराबाईंच्या जीवनावर सगळ्यात जास्त प्रभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. बरं, हे सासरे त्यांची? हो. एक तर रायगडावर शिवाजी महाराज त्या मृत्यूनंतर त्यांचं लग्न झालं आणि त्या रायगडावर आल्या. पण रायगडावर शिवाजी महाराजांच्या ह्याच्या शौर्याच्या, शिवाजी महाराजांच्या एकूण कार्याच्या कथा ह्या दरवळत होत्या. नुकताच शिवाजी महाराजांचा देहांत झालेला होता आणि 4-5 वर्षानंतर त्या आल्या किंवा 3-4 वर्षाने आल्या. मी असं का म्हणतो की शिवाजी महाराजांचा प्रभाव पडतो की छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा शरणागती न स्वीकारता लढा दिला. राजाराम महाराजांनी 500 मैल दूर जाऊन तिथं राजधानी स्थापन केली आणि ह्या मोगलांचं जे सैन्य होतं त्याचं दुभाजन केलं. त्या मोगलांची शक्ती एकदम अर्ध्याने कमी झाली. ही स्ट्रॅटेजी केवढी स्ट्रॅटेजी आहे मला सांगा की राजधानी तिथं स्थापन केल्यामुळं झालं काय की 25-25 हजाराच्या फौजा, 35-35 हजाराच्या फौजा संताजी आणि धनाजीने निर्माण केलेल्या होत्या. त्या इथून महादेवाच्या डोंगरापासून निघायच्या ते तंजावरपर्यंत, जिंजीपर्यंत रस्त्यात येथील त्यांना पकडायचे, खंडणी वसूल करायचे. म्हणजे मोठा विस्तृत असा युद्धक्षेत्र मराठ्याला मिळवून दिलं छत्रपती राजाराम महाराजांनी. ह्याची दखलच नाही तुम्ही घेत. 8 वर्ष किल्ला लढवला, मुत्सद्देगिरीनं लढवला आणि ज्यानं किल्ल्याला वेढा दिला होता त्या बादशहाच्या सेनापतीशी त्यांनी अंतस्थ राजकारण सुरू केलं. त्यामुळे बादशाह किती दिवस आहे, तो आज ना उद्या मरणार. तू असं कर, आपण लुटीपुटीची लढाई करत राहू, तू हल्ला करायचा आम्ही परतून लावायचं. असं 8 वर्ष चाललं. बर. आणि राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाला सांगितलं की हा मेला की इथं स्वतंत्र राज्य स्थापन कर, आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी. किती दूरगामी विचार आणि मुत्सद्देगिरी. मुत्सद्देगिरीचा दुसरा भाग तुम्हाला सांगतो. त्याच वेळेला कामबक्ष, शहाजादा कामबक्ष तिथं होता वेड्यात. कामबक्षाकडे सुद्धा त्यांनी हे लावलं, काय म्हणतो, संधान बांधलं. आणि कामबक्षाला सांगितलं की आता तुझा बाप लवकरच मरणार आहे, तो मेला की आम्ही तुला सत्तेवर आणण्यासाठी, गादीवर बसवण्यासाठी आम्ही आहोत ना. तो खुश झाला, तो इतका खुश झाला की त्यानं एके रात्री राजाराम महाराजांना मिळण्यासाठी तयारी चालवली. बर. ही गोष्ट जुल्फिकार खानाच्या कानावर पडली. असद खान त्याचा बापही त्यावेळेला होता
असद खान आणि जुल्फिकार खान या दोघांनी छापा टाकला कामपक्षाला आणि शहाजाद्याला कैद केलं आणि कळवलं हा तुमचा शहाजादा शत्रूला मिळाला जात होता. हे केवढं राजकारण आहे. अरे तुम्ही आवर्जून सांगता की दिलेर खानानं संभाजी महाराजाला नेलं. अरे राजाराम महाराजानं काय केलं? राजाराम महाराजांनी त्यांचा शहाजादा जवळजवळ आणला होता. जे हे जे काम आहे राजाराम महाराजांचं, या कामाला साक्षीदार ताराबाई आहेत. अच्छा. हा सगळा विषय मी मांडलेला आहे. पण ताराराणी म्हटल्यानंतर एकतर त्यांनी कोल्हापूरची गादी निर्माण केली, हा. पन्हाळगडावरती त्यांनी त्यांची राजधानी केली होती. पण त्याच्या अगोदर त्यांची राजधानी जिंजीरा होती का? नाही, त्यांची म्हणजे ताराबाईंची? नाही नाही, ते 98 साली 1698 साली राजाराम महाराज, ताराबाई हे सगळेच आलेले इकडं. बर. 98, 99, 1700 साली राजाराम महाराज वारले आणि त्यावेळेला सातारा ही राजधानी होती. अच्छा. साताऱ्याची राजधानी ही पहिल्यांदा राजाराम महाराजांनी स्थापन केली. बर बर नंतर शाहू महाराज तिथं आले. बर. म्हणजे शाहू म्हणजे सातारकर शाहू सातारा शाहू. हेही सांगितलं पाहिजे. हो. कारण बऱ्याच जण शाहू महाराज म्हणजे आमचे शाहू महाराज कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज असं वाटतं. पण जेव्हा सातारच्या राजधानीला जेव्हा औरंगजेबानं वेढा दिला स्वतः, हम्म, हम्म. तो 1699 सालीच निघालेला होता. त्याच्या लक्षात आलं की मराठ्यांची शक्ती, मराठ्यांचं सामर्थ्य हे गडामध्ये आहे, गडकोटामध्ये आहे. जे रामचंद्रपंत अमात्यानं सांगितलेलं होतं की गडकोट म्हणजे काय, तर गडकोट म्हणजे राज्याचं जीवन. तेव्हा हे औरंगजेबाला कळालं फार उशिरा आणि म्हणून तो औरंगजेब निघाला मराठ्यांचे किल्ले घेण्यासाठी आणि पहिली धडक त्यानं दिली ते वसंतगडावर, वसंतगड काबीज करून साताऱ्यावर. साताऱ्याचा वेढा चालू असतानाच राजाराम महाराजांचा मृत्यू सिंहगडावर झाला आणि इकडं सगळ्या राण्या म्हणजे ताराबाईनी, राजेशबाई त्यांचे 2 पुत्र हे विशाळगडावर होते. ही बातमी कळाल्याबरोबर ताराराणीनं आपला 4 वर्षाचा मुलगा सिंहासनावर ठेवून सर्व राज्यकारभार आपल्या हातात घेतला. अच्छा. म्हणजे मार्च 1700 पासून ते 1707 सालापर्यंत किंवा 1710 सालापर्यंत, 1710ला आपण करवीर राज्य संस्थापना झाली असं मानतो. अशी एक तारीख नाही आहे मिळालेली, पण सर्वसाधारणपणे 1710ला तिनं एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं, ज्या राज्याला पुढं करवीर राज्य अशी संज्ञा मिळाली. पण मला सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये छत्रपती ताराराणींचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला संताजी आणि धनाजी हे नेमके कुठं होते आणि त्यांचा म्हणजे ताराराणींच्या या सगळ्या मोगल सैन्याला जी त्यांनी टक्कर दिली, लढा दिला, ते संताजी धनाजी पण त्या काळात ताराराणींच्या सोबतच होते का? नाही, तत्पूर्वी आपल्या पहिल्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर राहिलेलं आहे की ताराबाईंचं कोणाचा प्रभाव होता आणि त्याचाच थोडा शेवट करतो. तो असा की ज्या वेळेला राजाराम महाराज मृत्यू पावले त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं, मोगलांना असं वाटलं, बादशाला वाटलं की आता संपलं. ह्या 2 बायका काय करणार आहेत आणि 2 लहान मुलं, असं लिहून ठेवलेलं आहे. काफी खानानं लिहून ठेवले, साकी मुस्तेद खानानं लिहून ठेवले. ताराबाईंचा गौरव हा जास्तीत जास्त आपणाला मोगल इतिहासकारांनी केलेला दिसतो. मोगल इतिहासकार, तो विषय मी घेतो नंतर. तर हा जो प्रभाव आहे, महाराणी ताराबाई ह्या मुत्सदी होत्या. त्यांनी राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्याबरोबर आपलं एक शिष्टमंडळ पाठवलं आणि त्याला सांगितलं की आम्ही तह करायला तयार आहोत. तहाच्या अटी ताराबाईंनी कळवल्या. त्या अशा की आम्ही 5 किल्ले देऊ, बादशहानं आमच्या मुलाला पंचहजारी दिली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट राजस्थानमधला जो राणा आहे त्याला ज्याप्रमाणे मुजरा माफ आहे त्याप्रमाणे दरबारात येऊन मुजरा करण्याची आम्हाला माफी मिळावी. याला उत्तर दिलं की सगळेच्या सगळे तुम्ही किल्ले द्या,
तुमच्या मुलाला मी जागीर कुठेतरी देतो. ताराबाईंनी नाही म्हणून सांगितलं आणि लढा सुरू झाला. त्यानंतर 1703 साली एवढा तीव्रतेनं लढा सुरू झाला आणि ताराबाईनं अशा प्रकारचं लढ्याचं नेतृत्व आणि संयोजन केलं की 3 वर्षामध्ये हा बादशाह हतबल झाला. 1703 साली त्यानं आपलं शिष्टमंडळ ताराबाईंच्याकडे पाठवलं. औरंगजेबानं. हो, हे आता करूया आपण. ताराबाई सगळी नो. आणि मग आपणाला असं दिसेल की 1707 सालापर्यंत ताराबाईनं शरणागती नाही स्वीकारली. 1707ला जेव्हा शाहू महाराज आले त्यावेळेला ताराबाईंनी जो विरोध केला त्या विरोधामध्ये एक पॉईंट असा होता, एक मुद्दा असा होता की हे राज्य स्वतंत्र आणि सार्वभौम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं, माझ्या नवऱ्यानं सुरक्षित राखलेलं आणि मी सुरक्षित राखलेलं आहे, म्हणून तुम्ही आलात आणि आता आयत्या पिठावर रांगोळी ओढायला लागलात आणि तुम्ही राज्य मागताय. आणि येता ते येता मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारून तुम्ही येता. आम्ही 26-27 वर्षामध्ये मांडलिकत्व स्वीकारलं नाही आणि मोगल पराभूत झाले, मोगल बादशाह पराभूत झाला, मोगल उत्तरेकडे निघून गेले आणि तुम्ही मांडलिकत्व स्वीकारून येता. स्वतंत्र आणि सार्वभौम या तत्वाचा पुरस्कार महाराणी ताराबाईंनी केला आणि हे तत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणून म्हणतो मी जास्तीत जास्त जो प्रभाव पडला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. हां, मी त्यानंतर म्हणजे तुम्हाला की संताजी आणि धनाजी यांची पण साथ होती ना पूर्णपणे ताराबाईंना? साथ तर होतीच, काय प्रश्नच नाही. संताजीचं चरित्र मी लिहिलेलं आहे, कोणी आतापर्यंत लिहिलं नव्हतं, हेही चरित्र लिहिलेलं आहे. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ही जोडगई ज्याच्याबद्दल इतिहासात म्हणतात की मोगलांच्या घोड्यांना पण पाण्यामध्ये संताजी केवढा दरारा स्थापन केलेला होता. विशेषतः संताजीनं दरारा स्थापन केलेला होता. त्या संताजीबद्दल दोन शब्द सांगतो. संताजी हा गनिमी काव्याचा एक उत्कृष्ट सेनानी होता. बर. गनिमी काव्याचा जनक असं मानतात की मलिकंबर होता, नंतर शहाजी महाराज होते आणि शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं. पण संताजीनं ज्या लढाया द्या गनिमी काव्याचं तंत्र संताजीने निर्माण केलं. अच्छा. आणि पूर्णत्व आणलं त्याला. संताजी सारखा गनिमी काव्याचा लढवय्या सेनानी झालेला नाही. क्या बात आहे. नाही, दुसरा कुणी अप्रतिम. अशा संताजीनं आपण म्हणाला त्याप्रमाणे घोडीसुद्धा पाणी पिताना तोंड बाजूला करायची. संताजी धनाजी दिसतोय काय असं ते मुघल सैनिक म्हणायचे. खरोखर अशी परिस्थिती निर्माण केली होती. खाफी खान संताजी हा कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो आहे आणि विजापूर जवळून जातो आहे, त्याचं वर्णन करतो. विजापूरला जो सरदार आहे मोगल सरदार तो फिरोज जंग खान बहादूर, त्याला जेव्हा ही वार्ता कळाली त्यावेळेला खाफी खान म्हणतो त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पटला आणि त्यानं आपल्या सैन्याला हाताखालच्या लोकांना सांगितलं की जा पुढं संताजीशी सामना करा, मी आलोच असं म्हणाला आणि दुसऱ्या बाजूने निघून गेला. पुढे तो म्हणतो की नरव्याघ्राप्रमाणे जे शूर सेनानी आमच्याकडे आहेत मोगलांचे, हे सुद्धा संताजीचं नाव ऐकल्यानंतर कापतात, त्यांची हृदय कंपायमान होतात. हृदय. पुढे आणखीन तो असा लिहितो की संताजीशी लढण्याचा प्रसंग जर मोगल सरदाराला आला तर 3च पर्याय. एक म्हणजे पराभव स्वीकारून कैद स्वीकारणं, दुसरा कैद होणं, तिसरा प्रकार पळून जाणं. आणि पराभव स्वीकारून
पराभव स्वीकारून मारलं जाणं म्हणजे मृत्यूचा हे आणि पळण जाण्याचा चौथा पर्याय मोगलासमोर नसायचा आणि चौथा पर्याय म्हणजे विजयाचा पर्याय. संताजी पुढं एकही मोगल सरदाराने विजय कमवलेला नाही. बर, असा हा संताजी म्हणजे आपल्या मराठ्यांच्या इतिहासातले मधल्या- एक आणखीन एक खरे रिअल हिरो आहे. हा खरा रे. त्या काळामध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव, दुर्दैवाने यादवी झाली. त्या यादवीमध्ये संताजीचा हत्या झाली. तो विषय फार वेगळा आहे. पण ज्या वेळेला राजाराम महाराज जेव्हा जिंजीला गेले, रायगडला जेव्हा वेढा पडला आणि रायगड गेला, राणी आणि राजपुत्र कैदेत पडले, राजाराम महाराज फक्त वाचले आणि ते जिंजीला गेले. इथं परिस्थिती अशी निर्माण झाली की राजा नाही, राज्य नाही. राज्य तर मोगलांनीच घेतलेलं होतं. एक 10-5 काहीतरी सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणारे विशाळगडासारखे, गगनगडासारखे काही किल्ले हे फक्त मराठ्यांच्या हातात होते. बाकी सगळं राज्य घेतलं गेलं होतं. राजा नाही, राज्य नाही, खजिना नाही, सैन्य नाही. अशा अवस्थेमध्ये 1690 नंतर म्हणजे मे 90 नंतर असा संचार झाला की घराघरातून संताजी आणि धनाजी निर्माण झाले. आणि हे सगळं सैन्य संताजी आणि धनाजी, रूपाजी भोसले, नेमाजी शिंदे ह्या सगळ्या लोकांनी एकत्र केलं. पुन्हा एक विस्कटलेलं सैन्य पुन्हा एकत्रित केलं आणि 25-25 हजाराच्या फौजा त्यांनी निर्माण केल्या. ज्या फौजांचा खर्च ते राजाराम महाराजांच्याकडे मागत नव्हते. हा सगळा खर्च जो होता तो ते त्या मुलुकगिरीतून ह्याच्यातून करत होते आणि महाराजांना जाऊन तिथं मुजरा करत होते की महाराज असा आहे. हा जो एक आहे हा किती प्रामाणिक मला सांगा. राजा नाही तो काय फार काय देणार आहे. तो बिचारा पडला तिथं त्याच्यात, त्याला वेळा पडलाय, तो काय देणार. मग मराठी लढले कोणासाठी आणि कशासाठी लढले. म्हणजे हा कालखंड कसा आहे पहा. नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला सगळ्याच ह्याच्यात राजकारण येतं, राजकारणामध्ये हेवे दावे येतात, यादवी ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण इथं आपल्याला असं दिसतं की मराठे हे स्वातंत्र्यासाठी लढले आणि ही स्वातंत्र्याची शिकवण आहे. मराठे लढले म्हणजे हे संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी लढले. ताराराणींनी जेव्हा पन्हाळ्यावरती आपली राजधानी केली त्यानंतर त्यांनी किती वर्ष राज्यकारभार केला? 7 वर्ष. तसा पन्हाळ्यावर हा 1714 पर्यंत. बर. त्यांच्या जीवनातला टप्पा असा आहे 1707 औरंगजेब मृत्यू पावला. आणि ज्या त्या सांगत होत्या की काही काळजी करू नका, गड घेऊन देत, काय घ्यायचं असेल ते. औरंगजेब काही गड डोक्यावर घेऊन जात नाही, जाऊन देत आणि आपण लगेच काबीज करू. बरं, मराठी फेमस होते त्याबद्दल नाही का. कोंडाजी फर्जंदनं अवघ्या 60 लोकांनी पन्हाळा घेतला 1673ला. हे आता मराठे ज्या गडाला 6-6 महिने वेढा घालत होता औरंगजेब, 1.5 लाख फौजेनिशी, तो गड मराठे एका दिवसात रात्रीत घेत होते. तेव्हा तिनं सांगितलं की काही काळजी करू. आणि मग आपणाला असं दिसतं की औरंगजेब मेल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात औरंगजेबाने घेतलेले सगळे गड महाराणी ताराबाई. क्रेडिट देतच नाही तुम्ही. केवढं काम केलं त्या स्त्रीने. तुम्हाला स्वतःला हे पुस्तक किंवा हे चरित्र ग्रंथ लिहित असताना ताराराणींचे कोणते गुण सर्वाधिक भावले? ताराराणीचा सर्वात भावलेला मला त्यांचे जे एकूण व्यक्तिमत्व जे आहे, जो एक कणखरपणा, करारीपणा. राज्यकर्ता हा करारी असला पाहिजे. तो जे काय बोलतो, ते जे करतो त्याच्यावर त्याची निष्ठा असली पाहिजे. खरं आहे. आणि साधी गोष्ट आहे का, हा भीमसेन सक्सेना हा इतिहासकार म्हणतो की मराठ्यांचे सगळे सरदार ताराबाईंच्या आज्ञेत आहेत, कुणीही तिची आज्ञा मोडत नाही.
एवढंच नव्हे तर मोहिमांचं खापिकान म्हणतो मोहिमांचं संयोजन आणि सैन्याचं नेतृत्व ही बाई करते. ही मराठ्यांच्या बाजूवर सगळ्यात बुद्धिमान आहे, सगळ्यात हुशार आहे. बुद्धिमान आणि हुशार, इंटेलिजंट अँड वाईज हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. इंटेलिजंट असला म्हणजे वाईज असतो असं नव्हे. खरंय. तर ह्या ताराबाई ह्या इंटेलिजंटही होत्या आणि वाईजही होत्या. आणि मी असं वाचले की स्वतः ताराराणी या सैन्यासमोर यायच्या आणि सैन्याला प्रचंड ऊर्जा द्यायच्या. म्हटलेच ना, मोहिमांचं संयोजन करणं आणि सैन्याचं नेतृत्व करणं. म्हणजे राजदरबारात बसून केवळ आदेश नाही नाही काढणं नाही नाही. नाही 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 तिनं अनेक, आणि आम्ही आता हा छाती ठोकपणे सांगू शकतो की महाराणी ताराबाईंनी सैन्याचं अनेक वेळेला नेतृत्व केलेलं आहे. त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट मोहिमांचं संयोजन करणं. आता मोहिमांच्या संदर्भात एक दोन गोष्टी सांगतो. आपण असं इतिहासामध्ये वाचलेलं आहे की बाजीरावानं माळवा जिंकला आणि उत्तरेकडचं साम्राज्य तिथून सुरुवात झालं वगैरे. परंतु मराठी राज्याचं रूपांतर मराठी साम्राज्यामध्ये होण्याचा प्रारंभ ताराबाईंच्या काळात झाला. ही फार महत्वाची गोष्ट आहे अतिशय. कारण ताराबाईनं आपल्या फौजा ह्या खानदेशमध्ये तिथून गुजरातमध्ये पाठवल्या. नर्मदा क्रॉस करून, नर्मदा पार करून माळव्यामध्ये पहिल्यांदा ताराबाईंच्या फौजा गेलेल्या आहेत. बर. माळव्यामध्ये ताराबाईंच्या फौजा ओरिसामध्ये गेलेल्या आहेत, बापरे, तेलंगणात गेलेल्या आहेत, कर्नाटकात तर जातच होत्या. आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन यांनी परत तो चौथानी सरदेशमुखीच्या संडा आणल्या हे खरं आहे. पण त्याच्या अगोदर सुरुवात केली तर ताराबाईनं चौथानी सरदेशमुखीची. प्रत्येक ठिकाणी काहीतरी निमित्त पाहिजे ना, चौथाही द्या का, आम्हाला आमचं सैन्य टिकवावं लागतं, त्याला पगार द्यावा लागतो, तो तुमच्या बादशाहानं दिला पाहिजे, तो काय तुम्ही बादशाह काय देत नाही, तुम्ही द्यायला पाहिजे. ही भूमिका आहे मराठ्यांची. किंवा हा भीमसेन सक्सेना म्हणतो, पहा कशी गंमत आहे, आपल्या दुर्दैवानं आपल्या बापजाद्यांनी इतिहास लिहिला नाही. हे सगळ्यात मोठं म्हणजे ट्रॅजेडी ऑफ मराठा हिस्ट्री आहे. काय आम्ही जे इतिहास सांगतोय आत्ता, जे मी तासभर चालत सांगतोय, हा औरंगजेबाच्या चरित्रकारांनी लिहिलेला त्याच्यातले संदर्भ घेऊन बोलतोय मी. तर भीमसेन सक्सेना यानं औरंगजेबाच्या काळाचा इतिहास लिहिलेला आहे. हा त्या औरंगजेबाबरोबर आहे. पन्हाळ्याच्या वेळामध्ये तो म्हणतो की 3 दरवाजेच्या पलीकडं जी छावणी आहे त्या छावणीमध्ये मी आता लेखन सुरू केलेलं आहे. बर. असं त्याची हे आहे. हा भीमसेन सक्सेना म्हणतो की कृष्णा सावंत या मराठ्यानं 1699-1700 या कालखंडामध्ये पहिल्यांदा नर्मदा नदी ओलांडली. तो ताराराणीचाच काळ सगळा. तो पुढे काय म्हणतो हे विशेष आहे. तो म्हणतो की गेल्या जवळजवळ 1000 वर्षामध्ये दक्षिणेतल्या कोणीही दख्खनी माणसानं किंवा फौजेनं नर्मदा क्रॉस केलेली नाही. हे माळव्यात शिरणारे मराठे पहिले आहेत. आणि त्यातल्या त्यात जो हा कृष्णा सावंत आहे, ज्याच्याबद्दल आपणाला काहीही माहिती नाही आहे, हा कृष्णा सावंत पुढं काय झालं, हा माळव्यात शिरणारा पहिला मराठा वीर आहे आणि हा ताराबाईंच्या काळातला आहे. तर माझं स्वतःचा एक असा माझी थिअरी आहे की मराठे राज्याचं रूपांतर हे जे पुढं साम्राज्यामध्ये झालं त्याची प्रक्रिया इथं ताराबाईंच्या काळात सुरू झाली. एक प्रकारे ताराबाईंना मराठी साम्राज्याचे संस्थापक असं म्हटलं पाहिजे. पण हा पुढची गोष्ट आहे. इथं स्वातंत्र्य सौदामिनी सुद्धा मानायला तयार नाहीत. तिथं मराठी साम्राज्याची संस्थापिका
ती फारच कडू ओळी ठरेल. पण मला असं सांगा, आता तुम्ही हे संपूर्ण चरित्र ग्रंथ लिहिल्यानंतर एकूणच आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला त्रास देणारा, सर्वाधिक व्यथित करणारा असा कोणता चॅप्टर आहे, कोणता कालखंड आहे? आता असं आहे की हा खंड दोन, हे चरित्र दोन खंडामध्ये आहे. पहिला खंड हा ताराबाईंनी ह्या मोगलाशी दिलेला संघर्ष, औरंगजेबाशी दिलेला 8 वर्षांचा संघर्ष आहे तो. आणि दुसरा खंड जो आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला नाही, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर त्यात आहे, त्या दुसऱ्या खंडामध्ये आहे. दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा याच्याशी लढा दिला. आणि ताराबाई उपेक्षित राहिली. याचं कारण असं की हा दिलेला लढा इतिहासकारांना आवडला नाही. तेव्हा तिनं जे राजकारण केलं, मुत्सद्देगिरी दाखवली, नानासाहेब पेशव्यासमोर शरणागती स्वीकारली नाही, नानासाहेब पेशव्याला शेवटी वाकवला, ही सगळ्या गोष्टी ह्या पचनी पडलेल्या नाहीत मराठ्यांच्या इतिहासकारांना. त्यामुळं महाराणी ताराबाईंचा इतिहास स्वातंत्र्य सौदामिनी म्हणून तिनं जो औरंगजेबाशी लढा दिला, हा सगळा इतिहास झाकोळला गेला. ताराराणी आणि नानासाहेब पेशवे यांचा जो संघर्ष झाला, त्या संघर्षाचा हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा होता की सातारच्या छत्रपतींचे सगळे अधिकार नानासाहेबांनी आपल्या हातात घेतले होते, गिळंकृत केले होते. राजधानी सुद्धा सातारहून हलवली पुण्याला. ही गोष्ट ताराबाईंना रुचली नाही. ताराबाईंचं म्हणणं असं की छत्रपतींची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. कारभार सगळा शाहू महाराजांच्या काळात तुम्हीच करत होता, आजही तुम्हीच करा, आमचा ना नाही आहे, परंतु जो काय कारभार करता याविषयी 4 शब्द छत्रपतींच्या कानावर घाला ना. छत्रपतींची प्रतिष्ठा राखा, छत्रपतींच्या ह्याच्यात फौज ठेवा थोडीशी, काही 2 किल्ले असू देत त्यांच्या. नानासाहेब पेशव्याची झुंज दिली ती यासाठी. आणि म्हणून तिनं जे झुंज दिली, शेवटी नानासाहेब पेशव्यानं, तुम्ही म्हणाल की हे ताराबाईंचा चरित्रकार आहे म्हणून नानासाहेबांच्यावर आरोप करतो आहे. मी पुरावे दिलेत जे आतापर्यंत कुणी दिले नाहीत. मग ह्या गोष्टीवरून जर ताराबाईंना तुम्ही काय बरेच काहीतरी राष्ट्रद्रोही काय, भांडखोर काय, कैदाशिनी काय, फार निंदा नालस्ती ताराबाईंची केरळला झाली. म्हणजे या पुस्तकाच्या निमित्तानं, या चरित्रग्रंथाच्या निमित्तानं आपण रणरागिणी ताराराणींचा खरा इतिहास लोकांसमोर आणलात आणि ज्या गोष्टी आजपर्यंत कधी उजेडात आल्या नव्हत्या त्याही समोर आलेल्या आहेत. आता पुढे सांगतो आपणाला. शेवटी नानासाहेब पेशव्याला नमावं लागलं. शेवटी त्याला कबूल करावं लागलं की आम्ही तुमच्या आज्ञेत राहू. आणि ताराबाई साहेब ह्या तिथं दरबार भरवू लागल्या, म्हणून त्यांना मी डिफॅक्टो छत्रपती असं म्हटलेलं आहे. अच्छा. डिफॅक्टो म्हणजे प्रत्यक्षात असणारा. पूर्वी होतेच ते डिफॅक्टो 1700 ते 1707, 1710. आणि आता परत सुद्धा किल्ल्यापुरतं किंवा आसपासच्या ह्याच्यापुरत्या सुद्धा त्यांचा कारभार असला, त्याला काही फार लागत होता अशातला भाग नाही. त्यांचं म्हणणं असं की छत्रपती हे केंद्रस्थानी आहेत, ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे, त्या छत्रपतींची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. म्हणजे सातारच्या गादीच्या प्रतिष्ठेसाठी महाराणी ताराबाईंनी शेवटच्या पर्वामध्ये लढा दिला. हे फारसं कोण सांगत नाही. आणि असा लढा दिला, तो स्वार्थासाठी लढा दिला. आणि आपणाला आश्चर्य वाटेल की तिनं जी आघाडी उभारली ती पोर्तुगीजाशी संगनमत करून, निजाम, पोर्तुगीज आणि फ्रेंच या सगळ्यांना हे करून नानासाहेब पेशव्याच्या विरुद्ध आघाडी उभारली. आणि ही सगळ्यात टोचणी लागली इतिहासकारांना की ही राणी शेवटी पोर्तुगीजाशी संगनमत करते, फ्रेंचाशी करते, निजामाशी करते. आणि ती आघाडी आहे,
राजकारण आहे ना छोटी, पेशव्यावर दबाव आणण्यासाठी तिनं सगळा व्यवस्था आहे. पण मग ही मिळाली, पोर्तुगीजांना मिळाली, फ्रेंचांना मिळाली, त्यांच्याशी संगनमत केलं आणि गुलामी स्वीकारली वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे सांगवत सुद्धा नाही अशा प्रकारचं त्यांनी निंदा नालस्ती केलेली दिसते आपणाला. आणि त्यामुळं काय झालं की इतिहासकारांनी ताराबाईंच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण मला वाटतं का तुमच्या या चरित्र ग्रंथामुळं या सगळ्या बाजू आता पुन्हा नव्यानं सत्य लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि ताराराणींचा जो पराक्रम आहे, जी मुत्सद्देगिरी आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं 8 वर्ष औरंगजेबाशी लढा दिला होता, मोगल मर्दिनी हे तुमच्या ग्रंथाच्या नावातच तुझा उल्लेख आहे. हा सगळा इतिहास आता नव्या पिढीसमोर आलेला आहे. आणि कवी गोविंद सुद्धा म्हणतात की दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईंच्या बखते दिल्लीपतीची तखते, खचो लागली तेवी मते कुराणेही खंडली. रामराणी भद्रकाली रणरागिणी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मोगल सांभाळा. अशा या छत्रपती ताराराणींचा इतिहास आज पवार सरांनी पुन्हा एकदा खरा इतिहास आपल्या समोर आलेला आहे. 2 खंडातलं त्यांचा हा ग्रंथ हा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असणार आहे. हो सर, बोला. मला आणखी एक गोष्ट सांगतो आणि मी माझं संपवतो. एक 25 वर्षापूर्वी अमेरिकेतल्या ओरिझोना नावाच्या विद्यापीठातला डॉक्टर रिचर्ड ईटन नावाचा एक प्राध्यापक माझ्याकडे आला होता. बरं. मी तासभर चर्चा झाली आणि शेवटी मी त्याला विचारलं की बाबा रे, ताराराणीने जो हा लढा दिला तर तो ताराराणीचाही अभ्यासक होता, जिजाबाई, मलिकांबर, ते मध्ययुगाचाही अभ्यासक होता. तर मला सांग म्हटलं की ताराबाईसारख्या एका विधवा स्त्रीनं, 25 वर्षाच्या तरुण स्त्रीनं, छोट्याशा राज्याच्या एका राणीनं औरंगजेबासारख्या बलाढ्य, त्या काळातला जगातला बलाढ्य सत्ताधीश, त्याच्याशी 1 नव्हे 2 नव्हे 7 वर्ष लढा दिला, शरणागती पत्करली नाही. असं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे काय? तर त्यानं सांगितलं एक क्षणभर थांबून की नो पॅरलल इन द वर्ल्ड हिस्ट्री, नो पॅरलल. ताराबाईंना काय म्हणू आपण, तुलना नाही. ताराबाईंच्या अगोदरही आणि ताराबाईंच्या नंतरही तिच्यासारखी पराक्रमी स्त्री झालेली नाही. आपण किती करंट आहे की आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातवंडाला साधं ताराबाईचं नावही माहीत नाही. ही खंत सर्वात मोठी आहे माझी. मला असं वाटतं की या ग्रंथानं ती बरीचशीच दूर होईल. आणि मग एक प्रकारचं समाधान आहे मला की हा ग्रंथ मी लिहू शकलो, हे मिशन मी पूर्ण केलं. माझी आणखी एक मनीषी आहे, ती बोलून दाखवतो आणि मी आपला निरोप घेतो की या महापराक्रमी स्त्रीचं एक स्मारक आपण करायला पाहिजे आणि तेही तिच्या राजधानीत व्हायला पाहिजे. पन्हाळा ही तिची राजधानी. त्या ठिकाणी आपल्याला बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीचे पुतळे दिसतात, चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर महाराणी ताराबाईंचा पुतळा झाला पाहिजे. आणि ह्या ठिकाणाहून तिनं सगळ्या स्वराज्याचा राज्यकारभार केला. याच ठिकाणाहून तिनं आपलं सैन्य माळव्यामध्ये घुसवलं. हे सगळा जो पराक्रम आहे हा या ठिकाणाहून झालेला आहे. तेव्हा तिथं ताराराणीचा पुतळा उभारला जावा, अश्वारूढ पुतळा उभारला जावा, अशा प्रकारची मागणी मी परवा पन्हाळ्याला केली. माझ्या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळेला सुद्धा पालकमंत्री नामदार आंबेडकर आलेले होते, नामदार हसन मुश्रीफ साहेब आले होते. त्या दोघांनी सांगितलं की आम्ही पुतळा उभारण्याची जबाबदारी घेतली, ती आमची जबाबदारी. मला वाटतं गेली तासभर आदरणीय पवार सरांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेला महाराणी ताराराणींचा इतिहास याबद्दल भरभरून माहिती दिलेली आहे. पवार सर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरची सगळे लोक, सगळे विद्यार्थी, सगळे संशोधक भाग्यवान आहेत की चालता बोलता इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो पवार सरांच्याकडून.
पवार सरांनी लिहिलं यापूर्वीचं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्रग्रंथ असू दे किंवा आताचा महाराणी ताराराणीवरती लिहिलेला हा चरित्रग्रंथ असू दे, यासारखे ग्रंथ हे पुढच्या कित्येक पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहेत. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, भरभरून बोलात, याबद्दल खूप खूप आभार मानतो. तुम्हाला वारंवार आम्ही बोलवत जाऊ, कारण मला अजूनही खूप काही प्रश्न विचारायचे आहेत जे सध्याच्या वर्तमानातल्या कालखंडाशी आणि इतिहासाशी निगडीत असे काही प्रश्न आहेत. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला नक्की बोलवेन आणि आपण वेळ काढून यावं अशी विनंती करतो. तुर्तास आज इथेच थांबतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.